सोडून मस्त पीक आहे. मातीला तू जाग उधाणू द्या जवरी उजाडू द्याज साकड हे मा. नमस्कार. आई भवानी डोंगर सिन्नर घोटी रोड या ठिकाणी आमचं श्रमदान सुरू आहे. 2017 पासून या ठिकाणी आम्ही काम करत आहोत. आतापर्यंत या ठिकाणी आम्ही 11,500 पेक्षा जास्त झाडांची लागवड केलेली आहे आणि त्याचं 100% संगोपन केलेलं आहे. 100% झाडं जगतात असं नाही, काही जातात. या ठिकाणी वनवाई लागतो, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक झाडं जातात, परंतु आमचे प्रयत्न मात्र 100% असतात. आम्ही या ठिकाणी खूप वेगवेगळे प्रयोग केलेले आहे. सुरुवातीच्या काळामध्ये या ठिकाणी आम्ही सिन्नरवरून ज्यावेळेस यायचो त्यावेळेस आम्ही रोपटं लावताना पाण्याची सोय नव्हती आणि मग आम्ही एक बाटली त्याच्यासोबत ठेवायचो, बोळकं ठेवायचो. बाटली ठेवली तर त्याला खालून छिद्र पाडायचो आणि ती जमिनीमध्ये त्या रोपाच्या शेजारी गाडायचो आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचो की ते पाणी थोडं थोडं करून त्या ठिकाणी झिरपायचं आणि त्या रोपाला मिळायचं. या ठिकाणी काही मद्यपींनी बाटल्या टाकलेल्या असल्या दारूच्या वगैरे, तर आम्ही एक बोळकं त्या रोपाच्या शेजारी ठेवायचो आणि ती बाटली भरून त्या बोळक्यामध्ये अशी उपडी करून ठेवायचो. याच्यामुळे काय व्हायचं, ते पाणी हळूहळू त्या बोळक्याच्या माध्यमातून त्या रोपाला मिळायचं. खूप सगळे प्रयोग आम्ही या ठिकाणी केलेले आहे. सिन्नर शहरामध्ये सुद्धा आम्ही 2 देवराई केलेल्या आहेत, 3 घनवन प्रकल्प आहेत. असं सगळं जे आमचं काम आहे आतापर्यंत सुमारे 22,500च्या पुढे रोपं आम्ही त्या ठिकाणी लावलेली आहे आणि तुम्हाला सांगितलं तसं आमचे प्रयत्न हे 100% असतात. यावर्षी या ठिकाणी तुम्ही जर बघत असाल तर आम्ही या ठिकाणी चर केलेले आहेत. आता ही जी साईट आहे ही साधारण 1 एकरच्या आसपास ही सगळी साईट आहे आणि या ठिकाणी हे सगळे चर केलेले आहे आम्ही. आणि ह्या चरातली ही जी माती आम्ही चराच्या पोटाशी जी टाकलेली आहे या ठिकाणी आता आम्ही वृक्षारोपण करणार आहोत. आणि साधारणपणे आपल्याकडे जो पाऊस पडतो याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आमच्या अंदाजे, आम्ही आता त्यातले टेक्निकल पर्सन नाही आहोत, परंतु साधारणपणे 1 लाख लिटर पाणी या ठिकाणी अडेल आणि या जमिनीमध्ये जिरेल की जे वाहून जात होतं, असा आमचा अंदाज आहे. आता हे 1 लाख लिटर पाणी या ठिकाणी जिरलं तर अर्थातच हे पाणी खाली कुठेतरी झिरपून एखाद्या विहिरीमध्ये कुठेतरी ते पाणी निघणार आहे. आणि दुसरा फायदा असा होणार आहे की आम्ही ही जी माती या ठिकाणी टाकत असतो, आता या ठिकाणी आम्ही ही रोपांची लागवड करणार आहोत. हा जेव्हा भुसभुशीतपणा, ही चांगली माती त्या रोपांना ज्यावेळेस मिळणार आहे त्यावेळेस ती रोपं सुद्धा लवकर पिकअप घेणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वृक्ष संवर्धनाच्या सोबतच जलसंवर्धन या ठिकाणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यावर्षी असा हा प्रयोग आमचा सुरू आहे. अनेक जण आम्हाला म्हणतात की आम्हाला वनप्रस्थाला जॉईन व्हायचं आहे, परंतु फक्त व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन होऊ नका, फेसबुकच्या पेजला जॉईन होऊ नका, तर प्रत्यक्षात या. कारण आम्हाला राबणाऱ्या हातांची जास्त गरज आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, अनेक मित्र आम्हाला म्हणतात परंतु संकोच करतात. संकोच करण्याचं कारण नाहीये. अतिशय हसत खेळत आणि मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये आमचं हे काम चालतं. खूप श्रम आमच्याकडे नसतात, श्रम असतो आणि आनंदही असतो. असा श्रमानंद आमच्याकडे असतो. बाबा आमटेंच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही हे सगळं काम सुरू केलेलं आहे. आम्हाला राबणाऱ्या हातांची गरज आहे. पुनश्च एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की या, आम्हाला जॉईन व्हा. सकाळच्या वेळेमध्ये आम्ही 6 ते 9 वाजेच्या दरम्यान ज्याला जसं शक्य होईल तसं सगळेजण काम करतात. ज्याच्या त्याच्या शारीरिक क्षमतेनुसार काम करतात. ज्याला 2 तास शक्य असेल तो 2 तास करतो, ज्याला 3 तास शक्य असेल तो 3 तास करतो. तुम्ही शनिवारी रविवारी तुमच्या सुट्टीच्या दिवशी तुमच्या सवडीने या आणि आम्हाला या कामामध्ये प्रत्यक्ष तुमचा हातभार लागू द्या, हीच या व्हिडिओच्या माध्यमातून पुनश्च एकदा विनंती करतो. धन्यवाद. ताटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावू.